हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात, सखल भागात पाणी साचल्यानं रस्ते वाहतूक संथ गतीनं। दादरच्या हिंदू कॉलनी परिसरात मुसळधार पावसामुळे पाणी साचण्यास सुरुवात, प्रशासनाकडून नागरिकांना काळजी घेण्याच्या सूचना। मुंबई उपनगरात मुसळधार पाऊस, पाणी साचल्यामुळे अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईतील पावसाचा आढावा घेणार, आपत्कालीन परिस्थिती उद्भवू नये यासाठी यंत्रणांनी सतर्क राहावं, मुख्यमंत्री शिंदेंचे सर्व यंत्रणांना आदेश। नवी मुंबईत पावसाचा जोर वाढला, सानपाडा हायवेवरील भुयारी मार्गात साचलं पाणी, वाहतुकीला फटका। चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे अनेक भागात पूरस्थिती, घरांमध्ये पाणी शिरल्यानं नागरिकांचं मोठं नुकसान। मुसळधार पावसामुळे गडचिरोलीतील 5 राष्ट्रीय महामार्गांसह 30 महामार्ग बंद, जिल्ह्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला। अमित शहांच्या उपस्थितीत पुण्यात भाजपचं अधिवेशन सुरू, अधिवेशनात विधानसभेचा रोडमॅप ठरवला जाणार, तर विरोधकांच्या खोट्या नॅरेटिव्हबाबतही राजकीय प्रस्ताव मांडला जाणार। उद्धव ठाकरेंमुळे मराठा आरक्षण गेलं, उद्धव ठाकरे मराठा आरक्षणाचे मारेकरी, भाजपच्या अधिवेशनातून चंद्रशेखर बावनकुळेंचा ठाकरेंवर हल्लाबोल। महाराष्ट्रात राजकीय लक्ष घालण्याऐवजी मणिपूर आणि जम्मू काश्मीरमध्ये लक्ष घालावं, गृहमंत्रीपद सार्थकी लागेल, खासदार संजय राऊतांचा अमित शहांवर हल्लाबोल। महायुतीत 100 जागा लढण्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाम, अजित पवार गटानं 60च्या आसपास जागा लढाव्यात, शिवसेना नेते दीपक केसरकर यांचं वक्तव्य। विधानसभेच्या जागा वाटपाबाबत महायुतीची दिल्लीत बैठक होणार, पुढील आठवड्यात अमित शहांच्या उपस्थितीत महायुतीची बैठक, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दिल्लीला जाणार असल्याची सूत्रांची माहिती। खोटेपणावर पांघरून घालण्यासाठी चित्रपट काढत आहेत, शिंदेंनी काढलेला चित्रपट बोगस, धर्मवीर 2 चित्रपटावरून संजय राऊतांचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा। मुलींच्या डोळ्यातील पाण्याला भंपकपणा म्हणता का, प्रवीण दरेकर मराठा समाजाचा अपमान करतायत, मनोज जरांगेंचा हल्लाबोल। मनोज जरांगे कोणाला पाडणार, कोणाला निवडून आणणार याचंच प्लॅनिंग करतात, मनोज जरांगेंनी राजकीय भूमिका घ्यावी, भाजप आमदार प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया। मुंबईतल्या बैठकीत भाजपच्या नेत्यांनीच 79 आमदारांचा सुपडा साफ होणार असल्याचं सांगितलंय, मनोज जरांगेंचं वक्तव्य। पोलीस कोठडीत मनोरमा खेडकरचा रुबाब, पोलीस कोठडीतील जेवण बेचव, मनोरमा खेडकरचा आरोप, तर जेवण बेचव असल्याचे आरोप पोलिसांनी फेटाळले। अजितदारांच्या वाढदिवसाच्या केकची राजकीय वर्तुळात चर्चा, मी अजित पवार मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की, असा आशय असणारा केक अजित पवारांनी कापला। भाजप अजितदारांवर नाराज नाही, खुर्चीसाठी मित्र सोडायला आम्ही काय उद्धव ठाकरे आहोत काय, भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांचं वक्तव्य। शिवसेना राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाबाबत 23 जुलैला सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी, सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यासमोर सुनावणी होणार। गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डीत उत्साहाचं वातावरण, गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त शेकडो पालख्या दाखल, तर अक्कलकोटमध्येही मोठ्या प्रमाणात भाविक दाखल। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।